जय जय रघुवीरा समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 12वा. विवेक वैराग्यनाम. समास चौथा. विवेक वैराग्यनाम. श्रीराम समर्थ. महदभाग्य हातासी आले, परी भोगू नाही जाणितले. तैसे वैराग्य उत्पन्न झाले, परी विवेक नाही. जय जय रघुवीरा समर्थ. बोलले एक परीस मिळाला किंवा परीस आहे असं जर कोणी आपल्याला सांगितलं आणि कुठे आहे तर बोलले असा कुठेतरी एखाद्या नदीच्या एखाद्या पात्रामध्ये पडलेला आहे. बघायला जर गेलं तर त्या ठिकाणी असंख्य दगडगोटे पडलेले आहेत. ते परिसासारखेच भासतात. एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल 83,99,999 दगडगोटे पडलेले आहेत आणि त्यामध्ये एक परीस पडलेला आहे. महद भाग्य हातासी आले. आता सांगितलं बोलले की एक परीस आहे. तो परीस जर आपल्या आयुष्याला आपण लावून घेतला किंवा तो परीस जर आपण जाणून घेतला तर आपल्या आयुष्याचं सोनं होतं. परी भोगू नाही जाणितले. पण झालं काय, एक 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 सगळ्या पडदा एकेका जन्माचा, एक एक जन्माचं अज्ञान, एक एक जन्माचं सगळं दारिद्र्य, सगळं हृदयामध्ये अंतःकरणामध्ये सगळं सूक्ष्म शरीर आपलं घेऊन फिरत होतं. आणि हे सगळं सूक्ष्म शरीर मग आता तेच सगळं अज्ञान, दारिद्र्य, त्याच भोग, त्याच वासना सगळ्या घेऊन मनुष्य जन्मात आलं आणि परी भोगू नाही जाणितले. मग शेवटी तेच बोलले हे एवढा परीस मिळाला, एवढं आयुष्य मिळालं, पण ते असंच जसं काही ते 83,99,999 जीवयोनींनी सगळं आलं, खाल्लं, पिल्लं, भोग, मैथून, निद्रा, आहार, भय एवढं सगळं केलं आणि टाकून दिलं. घेतला दगड लावून बघितला, फेकला. घेतला दगड लावून बघितला, फेकला. एक दगड कुठेतरी सापडला आणि तो दगड स्वतःजवळ असलेल्या त्या लोहाला लावून बघितला. पण सवय अशी होऊन गेलेली की हातात घ्यायचं, लावून बघायचं आणि फेकून द्यायचं. तर ते इतकं पटापट सगळी क्रिया झाली, कळत पण नाही आपल्याला. विषय कसे येतात, कसं आपल्याला इच्छा नसते, कसं आपल्याला अज्ञान आपल्याला सगळं घेरतं आणि कशा सगळ्या चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडून जातात, आपल्याला कळत पण नाही. पापाचे वळले शरीर आणि पापची घडे तदनंतर, अशी ही भूमिका आहे. सगळं पापाचं शरीर वळलेलं आहे, सगळं अज्ञानाचं शरीर वळलेलं आहे, सगळं देहबुद्धीने सगळं शरीर जड झालेलं आहे. आता जड म्हणजे काय हो, आता एखादी मोठी 16 टायर असणारी सगळी गाडी जर आपल्या गल्लीबोळामध्ये जर आली आणि तिला वळवायचं म्हटलं की किती अवघड काम आहे. कधीतरी कोणाच्या तरी कंपाऊंडला धक्का लागून जाणार, कुठेतरी समोर झाडंच आडवं येणार, एखादी फांदीमध्ये सगळं ते अडकणार, विजेची तारं सगळी लागणार. या गाड्यांना ना हायवे पाहिजे, त्यांना काही असं हे सगळं कुठेही सगळं गाडी वळवता येत नाही. पण त्याऐवजी जर का दुचाकी असेल, मोटरसायकल असेल किंवा सायकल असेल तर तिला जर फिरवायचं म्हटलं कुठल्याही गल्ली बोळात ती अगदी सहज जाते. अगदी कानं होऊन, तिरपी होऊन बरोबर आपला रस्ता वाट काढते आणि सगळे बरोबर निघून जाते. हे सगळं कशामुळे झालं? लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण पाहिजे. लहानपण म्हणजे काय? तर लहानपण म्हणजे ते बालपण नव्हे, तर ते बोलले अहंकार विरहित अवस्था जी आहे ना, तिला लहानपण म्हटलेलं आहे. लहानपण म्हणजे मनाचा लहानपणा, शरीराचा नव्हे. शरीराचा लहानपणा तर एकदाच मिळतो, पण मनाचा लहानपणा आयुष्यभर जर आपण घेऊन बसलो तर आपण बोलले आपलं आयुष्य निश्चितपणे अत्यंत सुखामध्ये आपण सगळं घालवणार आहोत.
मग हे सगळं दे पापाचे वळले शरीर, अहंकाराचे वळले शरीर. मी माझं घर, माझी कांता, माझी पोरे, माझं ज्ञान, माझं शरीर, माझं सौंदर्य, माझा विवेक, ह्याच्यावर मनुष्याला इतका विश्वास बसला की बोलले ह्या जगामध्ये माझ्या व्यतिरिक्त कोणी आहे की नाही, असा पण प्रश्न त्याला पडायला लागला. जसं त्या ब्रह्म्याला झालं होतं की नाही, जेव्हा त्या अपोनारायणाच्या नाभी कमळामधून ते ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्याने इकडे तिकडे बघितलं, कुठेच त्याला दिसलेलं नाही, कोणीच त्याला दिसलेलं नाही. मग त्या कमळामध्ये त्याने बघितलं, त्या कमळाच्या देठामध्ये तो घुसला. कारण ते कमळावर ज्या अर्थी ब्रह्मदेव प्रकट झाला ते कमळ केवढं असेल आणि त्याचं ते देठ केवढं असेल. मग त्याने त्या पोकळीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला की कदाचित आपल्याला काहीतरी मूळ सापडेल. पण आता ज्याच्यापासून ब्रह्मदेव प्रकट झाला तो केवढा असेल आणि ब्रह्मदेव केवढा असेल आणि ती पोकळी केवढी असेल. कितीतरी हजारो किलोमीटर प्रवास करून तो थकला, पण त्याला काही मूळ सापडलेलं नाही. तो परत आला, थकला, भागला. त्याला असं वाटलं की मला इथे माझं कोणीच नाही किंवा मला बघणारं कोणीच नाही, मीच इथला सगळा राजा आहे, मला वाटेल तसं मी सगळं करू शकतो. अशीच अवस्था आपली पण झालेली असते, अज्ञानी मनुष्याची अवस्था. देहबुद्धीने ग्रासित झालेल्या मनुष्याची अवस्था ही अशीच झालेली असते. आणि मग ते श्रीहरी, तो अपोनारायण त्या सगळं ते कमळाला हलवतात, तेव्हा कुठे त्या ब्रह्मदेवाला जाग येते आणि तो ब्रह्मदेव मग भानावर येतो. आणि मग तेव्हा ते अपोनारायण त्याला सांगतात, म्हणाले इथे तू एकटा नाही, मी आहे, माझ्यापासून तू तयार झालेला आहेस. आता तू इकडे तिकडे बघू नको, इकडे तिकडे टवाळग्या करण्यात वेळ घालवू नको, हे माझं ते माझं करू नको, हे असं झालं असतं तर, ते तसं झालं असतं तर, असं पण करू नको, हे असंच झालं, असं व्हायला नको होतं, तसंच व्हायला पाहिजे, असं पण करू नको, काहीच उपयोग नाही. बोलले एकच एक आहे, मी आहे फक्त, बाकी तू तुझं काहीच माझं म्हणूच नकोस. आहे तितुके सगळे कोणाचे आहे तितुके सगळे देवाचे आहे. ही भूमिका कोणाची आहे? ही भूमिका विवेकाची भूमिका आहे. आणि ह्या समासाचं नावच ते आहे, विवेक वैराग्य नाम. म्हणजे विवेक असेल आणि वैराग्य असेल तर जे काय महदभाग्य हाताशी येतं बोलले, त्याची तुलना या त्रिभुवनामध्ये नाही. स्वर्गीचे देव इच्छिती भूलोकी जन्म व्हावा. स्वर्गातल्या देवांना पण वाटतं मनुष्य लोकात जन्म मिळावा, कारण ही कर्मभूमी आहे. येथे जसं कर्म आम्ही केलं तसंच आम्हाला त्या ठिकाणी बोलले फळ प्राप्त करून घेता येतं. म्हणजे काहीतरी चांगलं पुण्यकर्म केलं की त्याचं काहीतरी चांगलं पुण्यकर्म या ठिकाणी सगळं आम्हाला प्राप्त करून घेता येतं. काहीतरी वाईट पापकर्म केलं तर बोलले त्याचं पण फळ आम्हाला मिळतं. अशी ही कर्मभूमी आहे. स्वर्गलोकात असं नाही. स्वर्गलोकामध्ये काय आहे, फक्त जे आम्ही मनुष्य जन्मात करून ठेवलेलं आहे ते फक्त भोगण्यासाठी, म्हणून स्वर्गलोकामध्ये चांगली कर्म केलेले असतील तर स्वर्गलोकामध्ये भोगण्यासाठी जाता येतं, आणि कुकर्म केलेले असतील तर नरकासाठी जाता येतं. तिथे तेवढं फक्त भोगता येतं, नवीन कर्म त्या ठिकाणी करता येत नाही. कारण काय आहे, कारण मनुष्य इथे संसारामध्ये ह्या सगळ्या भूलोकामध्येच एवढे सगळे भोग ठेवलेले आहेत आणि ह्याच्यातून माणसाला सुधरत नाही, पुण्यकर्म करायला सुधरत नाही. तर स्वर्गलोकामध्ये गेल्यानंतर हजारो लाखो प्रकारचे उपभोग यथेच्छ सगळं मांडून ठेवलेलं. तिथे काय मनुष्य भक्ती मार्गाचा सगळा विचार करणार आहे. म्हणून बोलले स्वर्गलोकीचे देव, मग त्यांचं ते सगळं भोग संपले, शिल्लक संपली, बॅलन्स संपला, खिशातले पैसे संपले की मग त्यांना पुन्हा ढकललं जातं 83-84 लक्ष योनीमध्ये. मग पुन्हा ते मनुष्य जन्मात येतात आणि मग पुन्हा ते सगळं असं हे सगळंच चक्र आहे. पण मनुष्याचं तसं नाही, आपल्या हाती संधी आहे. म्हणून विवेकाची भूमिका काय दाखवली की बाबा रे, मी देवाचा आणि देव माझा. अहंकार, लहानपणा बोलले हा आम्ही जर घेतला तर काय होतं, तर बोलले एक सुखानं आम्ही जिथे पाहिजे तिथून आम्ही गाडी वळवून निघून जातो.
काही कोणाशी आमची टक्कर होत नाही, काही कोणाशी डोकं लावत नाही. पण मोठा अहंकार रूपी जर मोठी ट्रक असेल, मोठे 12 टायर असणारी, 16 टायर असणारी जर ट्रक असेल, तर त्या ट्रकची अवस्था काय होते? 2 माणसं समोर चालतात, 2 माणसं मागे चालतात, 2 माणसं वरती असतात. कोण गाड्या सरकवतं, कोण ह्याला सांगतं, कोण त्याला सांगतं. सगळं व्याप आहे. म्हणून बोलले हे सगळं माझं माझं म्हणून हे सगळा अहंकार वाढवूच नाही. जो हे माझं ते माझं असं करत करत आमचं 2 टायराचे 4 टायरं, 6 टायरं, 8 टायरं, 10 टायरं, 12 टायरं, 16 टायरं असं गाडी आमची वाढत जाते. काहींची तर किती टायर त्याला लागतात त्याचा नेम नाही. असंख्य खूप सारे टायरं त्यांना सगळे लागतात. मग बोलले हे जेवढी गाडी मोठी झाली तेवढा त्रास सहन करावा लागतो. ही साधी सोपी आणि सरळ भूमिका आहे. मग बोलले लहानपण दे का देवा, हे अहंकार नसावा, देवाशी समर्पण वृत्ती असावी, देवाला शरण जाता आलं पाहिजे. भगवंता तू ठेवशील तसं, तू सांगशील तसं माझं सगळं आयुष्य, जसं त्या ब्रह्म्याला सांगितलं तू तुझं शहाणपणा करू नकोस, हे असं झालं तसं झालं करू नकोस, हे सगळं माझ्यामुळे आहे. तुला फक्त जेवढं सांगितलं गेलं आहे तेवढं कर, जेवढं तुझं कर्तव्य कर्म आहे तेवढं कर. अशी माफक अपेक्षा म्हणजे काय आहे? तर ही विवेकाची भूमिका आहे. आणि हे विवेकाची भूमिका प्राप्त करून घेत असताना बोलले मग प्रलोभनं येतात. आपल्याला सांगितलं, समजलं, विवेकाची भूमिका समजली, मी माझं काहीच नाही बाबा, फक्त देवाचं आहे, देवाने सांगितलं तेवढं सगळं मला करायचं आहे. पण हे असं असताना हे याचा विसर पडतो, मनुष्याला विसर पडतो. आणि विसर पडल्यानंतर मग त्याच्यासमोर वेगवेगळी सगळी प्रलोभनं येऊन उभे राहतात. आणि ही प्रलोभनं मग त्याला बोलले सांगतात की कसला देव, कसलं काय, हे सगळं तुझंच आहे, हे सगळं असं करून घे, तसं करून घे. पण मग हळूच आपल्या आतमध्ये असणारा जो विवेक आहे तो पण डोकावतो. मग ते विवेकाचा वापर करून ते प्रलोभनापासून दूर होता येणं ही वैराग्याची भूमिका आहे. ही वैराग्याची भूमिका आहे. महदभाग्य हातासी आले, परी भोगू नाही जाणीतले. थांबता आलं पाहिजे. थांबता येणे म्हणजे वैराग्याची भूमिका आहे. बोलले परीस तो शोधण्यासाठी म्हणून गेला. दगडगोटे सगळे हातामध्ये घेतले, लोखंडाला लावून बघितलं आणि फेकला, लावून बघितलं फेकला. झालं का सोन्याचं? नाही झालं. घेतला, लावला, फेकला, घेतला, असं करता 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 कधी परीस हाताशी आला, सवयीप्रमाणे लावला. पण ती हातातली लोखंडाची सान ती सोन्याची झाली की नाही झाली हे बघायच्या आतच तो परत फेकला गेला. बरं, फेकला कुठे गेला? जिथे आधीचे हजारो दगड फेकलेले होते तिथे फेकला गेला. मग आता त्या हजारो दगडांमधून परत तो परीस शोधायचं आहे. म्हणजे परत नव्यानं सुरुवात सगळी करावी लागणार आहे. हे असंच आहे. परी भोगू नाही जाणीतले. म्हणजे परी 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 भोगता आलेलं नाही. मिळालं होतं, संधी मिळालेली होती, पण परी भोगू नाही जाणीतले, पर भोगता आलेलं नाही. बोलले का तसं झालं? तैसे वैराग्य उत्पन्न झाले, परी विवेक नाही. याला कारण काय आहे? विवेक नव्हता. संधी मिळालेली होती पण विवेक नव्हता. की चेक करायला पाहिजे, हे विचार करायला पाहिजे की सोनं झालं का, हे हा परीस आहे की दगड आहे. प्रत्येक जन्मामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक अनुभवामध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये तपासता आलं पाहिजे. हे ज्याला तपासता आलं बोलले त्याचं बोलले आयुष्याचं कल्याण झालं. आणि बोलले सवयीप्रमाणे आलं फेकलं, आलं फेकलं. म्हणजे ही अशी अवस्था का होते? कारण जन्मदारभ्य आठवावे तरीच वर्म पडे ठावे. भीष्माला पण आठवून बघितलं त्याने, पण त्याला काही दिसत नव्हतं. शेवटी कृष्णाला विचारलं, 100 जन्म भगवंता मी आठवले पण मला माझा काहीच दोष दिसत नाही की माझी अशी अवस्था का झाली.
मग कृष्ण म्हणाले, बाबा आणखी 1-2 जन्म सगळं मागे जाऊन बघ. मागे जाऊन गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं काहीतरी कुठेतरी त्याच्या कातून काहीतरी चुकीचं कर्म सरड्याच्या बाबतीत घडलेलं होतं. मग हे असंच आहे, जन्मधारभ्य आठवावे तरीच वर्मपडे ठावे. हे सगळे जन्मानुजन्माचं सगळं आतमध्ये घेऊन आलेलो आहे. हे काही आम्हाला असं सहज वळू देत नाही. असं हे असे टायरावर टायर हे सगळं लावत जातं. आमचे असे जेवढे टायर तेवढं सगळं अज्ञान आम्ही भरलेलं आहे. त्यामुळे आमची गाडी काही वळायला मागत नाही. हे सगळे एक एक टायर सगळे काढून फेकले पाहिजे. मग फक्त इंजिन ठेवलं पाहिजे आणि ते खालचे 2-3 टायर ते कुठल्या तारामध्ये अडकत नाही. मग बोलले, तैसे वैराग्य उत्पन्न झाले परी विवेक नाही. म्हणून मनुष्य जन्मात आलो. बोलले हेच मोठं महत्भाग्य मिळालेलं आहे. पण विवेकानं आता राहिलं पाहिजे. विवेकाचा वापर केला पाहिजे. विवेक श्रवणातून मिळतं. हे असं युगानुयुगाचं साठलेलं सगळं अज्ञान सहजासहजी जात नाही. त्याच्यासाठी खूप प्रयत्नपूर्वक नामस्मरण करावं लागतं. खूप प्रयत्नपूर्वक भक्ती करावी लागते. खूप प्रयत्नपूर्वक उपासना सगळी करावी लागते. हे असं जेव्हा होईल तेव्हा कुठेतरी हे सगळं फिक्कं पडत जातं. आम्ही नाम घेत जातो, आम्ही उपासना करत जातो, आम्ही भक्ती करत जातो आणि हे सगळं परत बाहेर येत जातं. परत आमच्या सगळ्या डोळ्यासमोर सगळं नाचतं. परत सगळ्या कल्पना सगळ्या उभ्या राहतात. परत सगळे विषय थैथै करायला लागतात. आता आम्हाला असं वाटतं हे आमच्या समोर आलेले आहेत, हे आमच्यासाठी आलेले आहेत, पण ते आमच्या आतमध्ये असतात आणि ते बाहेर पडत असतात, बाहेर जात असतात. बाहेर जात असताना ते आमच्या समोर येतात. तेव्हा आमच्या तोंडाला आणखी पाणी सुटण्याची शक्यता असते. पण एक प्रयत्नपूर्वक विवेकानं जाणलं पाहिजे की हे बाहेर पडण्यासाठी आलेले आहेत, हे माझ्यासाठी आलेले नाहीत. हे जात आहेत. हे गेल्यानंतर मला खरं विश्रांती किंवा खरं समाधान किंवा खरं सुख प्राप्त होणार आहे. तोपर्यंत नाही. आणि हे 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 जाणून स्वतः सावरलं पाहिजे. हे जाणून सगळं बोलले सावध होता आलं पाहिजे. सावध होऊन बोलले या सगळ्यांचा त्याग करता आलं पाहिजे. ही वैराग्याची भूमिका आहे. आणि विवेक पण तेवढाच महत्त्वाचा आहे, वैराग्य पण तेवढंच महत्त्वाचं आहे. जाणव न कळणं हे फारसं महत्त्वाचं नाही. त्या भूमिकेवर ठामपणे उभं राहता येणं, दृढ निश्चयानं सगळं उभं राहता येणं ही भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी ठाम भक्तीची भूमिका, ठाम निश्चयाची भूमिका, ठाम नामस्मरणाची भूमिका ही हृदयामध्ये घडून येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आदळते आफळते कष्टी होते दुःखी होते, ऐकते देखते येते वैराग्य देणे. आता संसारामध्ये ना वैराग्य येण्याचे असंख्य सगळे मार्ग आहेत. खूप वेळा आम्हाला काहीतरी आदळते आफळते, काहीतरी दुःख येतं, काहीतरी संकट येतं आणि कष्ट होतात किंवा काहीतरी आम्ही बरे वाईट सगळं ऐकतो, काहीतरी बघतो आणि येते वैराग्यतेने आणि त्याच्यामुळे आम्हाला वैराग्य उत्पन्न होतं. आणि मग मी म्हणतो की मी आता बस झालं, आता मी काही कोणाचं स्थान घेणार नाही, मी फक्त देवाचं भजन करतो, काही इथे कोणी कोणाचं नाही, इथे काही सोबत येत नाही, काही कोणी इथे सोबत घेऊन जात नाही आणि काही डोकं लावून फायदा नाही, काही त्रास करून घेऊन फायदा नाही, काही संताप करून फायदा नाही. हे काय झालं? हे पण वैराग्य झालं. नाना प्रपंचाच्या ओढी, नाना संकटे साकडी, संसार सांडूनी देशधडी होय तेने. आणि मग हे सगळ्या ओढी, सगळ्या संसाराच्या सगळ्या ज्या साकड्या आहेत, हे साकड्या सगळ्या तोडून संसार सांडून देशधोडी. मग या सगळ्या अडीअडचणींमुळे दुःखांमुळे मनुष्य काय होतो, हे सगळं सोडून जायला बघतो. कुठे जायला बघतो की बोलले या सगळ्यांपासून कुठेतरी दूर जावं, कुठेतरी शांती मिळवावी, कुठेतरी काहीतरी
भक्तिभजन करावं असं त्याला वाटतं. मग तो चिंतेपासून सुटला, पराधीनतेपासून पळाला, दुःख त्यागे मोकळा झाला, रोगी जैसा. मग तो चिंतेपासून सुटला असं त्याला वाटतं, पराधीनतेपासून. मग काही त्याचा कोणाशीच काही संबंध नाही, त्याचं जीवन हे त्याच्याच स्वाधीन होऊन जातं, कोणावरच डिपेंड नसतो तो, स्वतःवरच फक्त स्वतःचं सगळं काय असेल नसेल ते हातात घेऊन तो सगळा निघाला. आणि हे सगळं झालं तर सगळं सुटला. पण म्हणजे तो आता मोकळा झाला का, किंवा तो मुक्त झाला का, किंवा ज्याच्यापासून तो सुटण्यासाठी म्हणून निघाला त्याच्यापासून तो सुटला का? परी तो होऊ नये मोकाट. मग आता पूर्वी तो संसारामध्ये होता, म्हणजे त्याच्यावर कोणीतरी लक्ष ठेवणारं होतं, कोणीतरी त्याला सांगणारं होतं, कोणीतरी त्याला बोलणारं होतं. पण आता काय झालं? परी तो होऊ नये मोकाट. तो मोकाट होण्याची पण शक्यता निर्माण झाली. मोकाट म्हणजे कसं? त्याला कोणी बघणारं नाही, कोणी बोलणारं नाही, कोणी सांगणारं नाही, आणि मग तो मनासारखं मनाला वाटेल तसं सगळं करायला लागला. परी तो होऊ नये मोकाट झाला. आणि मोकाट झाला म्हणजे अनिर्बंध झाला. त्याने सगळे बंधनं सगळे झुगारून टाकली. आणि तो काय झाला? नष्ट, भ्रष्ट आणि चाट, सीमाच नाही सैराट, गुरु जैसे. नष्ट झाला, भ्रष्ट झाला आणि बोलले चाट झाला. म्हणजे जे येईल ते बाबा, जसं येईल तसं त्याचं सेवन करायला तो लागला. विवेके विन वैराग्य केले, तरी अविवेके अनर्थी घातले, अवघे व्यर्थची गेले दोहीकडे. आता काय झालं? संसारामध्ये होता, काहीतरी निर्बंध होते, उगाच एखाद दुसरं काहीतरी भांडण व्हायचं, काहीतरी दुःख यायचं, काहीतरी कष्ट होते, काहीतरी कर्ज झालं, म्हणून हे सगळं सोडून पळाला. पण जिकडे गेला तिकडे बोलले अनिर्बंध झाला. त्याच्याकडे मनसोक्त सगळे विषय, सगळ्या वासना, सगळं स्वैराचार सगळ्या करायला लागल्या. मग आता काय झालं? बोलले विवेके विन वैराग्य केले. त्याने संसाराचं वैराग्य केलं, पण ते वैराग्य कसं झालं? ते विवेकी विन झालं. कसलाही त्याच्यामध्ये विवेक नाही, केवळ त्याच्यामध्ये दुःखापासून किंवा आलेल्या त्या तात्पुरत्या सगळ्या संकटापासून पळण्याची भूमिका होती. तरी अविवेके अनर्थी घातले. आणि मग त्याच्याकडे अविवेक आला. सगळे विषय, वासना, सगळे अहंकार, मद, मत्सर सगळं डोक्यावर बसून नाचायला लागला. आणि पुन्हा सगळं अनिर्बंध सगळे कृत्य तो करायला लागला. जणू काही त्याने समजा संसार सोडला आणि मग कुठेतरी अरण्यात जाऊन वास करायला लागला. आणि अरण्यात गेल्यानंतर बोलले काहीतरी घराला आसरा पाहिजे किंवा घर राहण्यासाठी काहीतरी पाहिजे, म्हणून त्याने झोपडी बांधली. मग स्वच्छता करायला पाहिजे म्हणून मग बोलले वेळ वाया जायला लागला, म्हणून मग कोणीतरी बाई आणली. मग आणखी दूध पाहिजे, खायला प्यायला पाहिजे म्हणून काहीतरी गाय आणली. आणखीन आजूबाजूला सगळं खायला धान्य पेरायला लागला. बोलले जे सोडून आलेला होता ते सर्व संसार त्याने इथे या झोपडीच्या आजूबाजूला सगळा आणून ठेवला. म्हणजे त्याने काय केलं? त्याने काहीच केलेलं नाही. त्याने काय झाला? काहीच बदल झालेला नाही. मग बोलले ही एक भूमिका, आणि एक अनिर्बंध वागण्याची भूमिका, ती अविवेकाची भूमिका आहे. आणि अवघे व्यर्थची गेले दोहीकडे. अशा पद्धतीनं त्याने बोलले मग तिकडचं पण गेलं, इकडचं पण गेलं. तिकडे संसारात दुःखी कष्टी होता, इकडे अनिर्बंध झाला. आणि मग काय झालं? इकडे अवघे व्यर्थची गेले दोहीकडे. दोन्हीकडे भूमिका कशी झाली? व्यर्थ भूमिका झाली, वाया जाण्याची भूमिका झाली. दोन्हीकडे हेटाळणी झाली. ना प्रपंच ना परमार्थ, अवघे जिनेची झाले व्यर्थ, अविवेके अनर्थ ऐसा केला. प्रपंच पण धड झालेला नाही, परमार्थ पण धड झालेला नाही. म्हणून समर्थ आम्हाला नेहमी सांगतात, बाबा आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. प्रपंचापासून पळ काढून आम्हाला भागणार नाही. प्रपंचामध्ये अडीअडचणी, संकट, दुःख कोणाच्या नाही आहेत? प्रत्येकाच्या आहेत. कोणालाच चुकलेलं नाही. रामाला पण चुकलेलं नाही, कृष्णाला पण चुकलेलं नाही, नवे सद्गुरूंना पण चुकलेलं नाही.
ज्यांनी ज्यांनी परमार्थ सुरू केला त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये लोकांनी त्रासच दिला. अगदी परमार्थच काय, पण हे शिक्षण सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी शिक्षण देण्यासाठी म्हणून प्रयत्न केला. सामान्य लोकांना, स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी म्हणून प्रयत्न केला. त्यांना पण लोकांनी दगड मारले, शेण मारलं, विटा मारल्या. मग बोलले कष्ट कोणाला चुकलेले आहेत का? नाही, हे आमच्याच सगळ्या सुकृताचं फळ आहे. आम्ही काहीतरी संचित करून ठेवलेलं आहे म्हणून ते आम्हाला भोगायला लागणार आहे. त्याशिवाय मुक्ती मिळत नाही, त्याशिवाय आमचं अकाउंट क्लिअर होत नाही. ऑडिट करायला लागतं, जमा आणि शिल्लक याचा हिशोब द्यावा लागतो. आणि जे शिल्लक आहे ते सगळं परत जमा करावं लागतं. तेव्हा काय होतं, तेव्हा ऑडिट होतं. कुठलीही सरकारी यंत्रणा असेल ना, तर त्या ऑडिटमध्ये काय बघितलं जातं की यांना अनुदान किती मिळालं, पैसे किती दिले शासनाने, मग याचा वापर यांनी काय काय केला, त्याची बिलं तपासली जातात. आणि व्यवहार केलेले बरोबर आहेत का, की नुसतं खोटं खोटं दाखवलं, मग त्याचे कोटेशन बघितले जातात, ठराव वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. किती पैसे खर्च झाले त्याचा हिशोब जुळतो आहे का ते बघितलं जातं. आणि जे शिल्लक आहेत ते आहेत का खात्यावर ते पण बघितलं जातं. शिल्लक जमा केले का, शासनाकडे परत केले का, किंवा ज्या कामासाठी पाठवलं होतं त्या कामासाठी खर्च केला का, हे पण बघितलं जातं. याला ऑडिट असं बोललं जातं. मग बोलले हे आमचं पण ऑडिट होतं. आमची जी शिल्लक आहे किंवा जी आमची बिलं आहेत ते बिलं फेडण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मग ते बिलं न फेडताच आम्ही असं कुठे काहीतरी पळवाट काढली, समजा हॉटेलमध्ये जेवलो खाल्लो आणि बिल न भरताच असं कुठेतरी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पळून जाऊन किती दूर पळणार आहे. ते हॉटेलमध्ये सगळे कॅमेरे बसवलेले असतात, फोटो त्याचे सगळे लाईव्ह शूटिंग रेकॉर्डिंग सगळी त्या पोलिसांना म्हणजे यमदूतांना दिली जाते. आणि मग त्याच्यानुसार त्याला जन्म देणे किंवा तसे सगळे आयुष्यामध्ये सगळे प्रसंग सगळे येतच असतात. हे साधं सोपं सरळ आहे, शास्त्रीयसहित आहे. मग बोलले हे सगळं केल्या कर्माचं फळ आहे, ते भोगायला लागणार आहे. मग आमच्याकडे सद्गुरू आहे ना, आमच्याकडे उपासना आहे ना, मग आम्ही सद्गुरूंना सांगायला काय हरकत आहे, आम्ही त्यांच्याकडे विनंती करायला काय हरकत आहे. बोलले त्यांच्याशी बोलले संवाद साधायला काय हरकत आहे. हे असलं ना बोलले की बोलले तो आमची मग मदत करतो, आम्हाला सामर्थ्य देतो, आमच्यासोबत उभा राहतो. पांडवांच्या सोबत पण तो वनवासामध्ये गेला की नाही, त्या द्रौपदीसाठी त्याने ते अक्षय थाळी दिली की नाही. दुर्वास येवो का दुर्वाससारखे हजारो त्याचे शिष्य येवो, सगळ्यांचं त्याच्या एका कणानं त्याच्या एका शीतानं सगळं पोट भरणारं आहे. आणि म्हणून बोलले फारशी बोलले आम्ही चिंता करू नये. जे मिळालेलं बाबा प्रारब्ध ते भगवंताला आम्ही सांगितलं पाहिजे. भगवंताला सांगून बोलले आम्ही तटस्थपणे उभं राहिलो पाहिजे. तो सगळं सांभाळून घेतो, त्याच्यावर पहिला फक्त शरण गेलो पाहिजे. म्हणून बोलले ना एक जे आलं ते सहजपणे आम्ही भोगावं आणि भगवंताला अर्पण करावं. एवढं साधं सोपं सरळ आहे. पळून मात्र जाऊ नये. प्रपंच करावा नेटका. नेटकापणे नेटका प्रपंच आम्ही आधी केला करावा आणि मग मस्तपैकी छानपैकी भगवंताचं नाम घ्यावं, भक्ती करावी, उपासना करावी. बोलले झाले जन्माचे सार्थक. आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही. म्हणून बोलले ना प्रपंच ना परमार्थ अवघी जिनीची झाले व्यर्थ. अविवेके अनर्थ ऐसा केला. का व्यर्थची ज्ञान बडबडिला. परी वैराग्य योग नाही घडला. जैसा कारागृही अडकला पुरुषार्थ सांगे. मग आता हे विवेक नसण्याची भूमिका म्हणजे काय आहे. बोलले वैराग्य नसण्याची भूमिका म्हणजे काय आहे. आता एखादा मनुष्य आहे, त्याने स्वतः अपकृत्य केलेली आहेत किंवा गैरकृत्य केलेलं आहे आणि तो आता तुरुंगामध्ये बसलेला आहे. त्याला अटक झालेली आहे, जेल झालेली आहे, भ्रष्टाचाराच्या सगळ्या केसमध्ये म्हणा किंवा एखाद्या चुकीच्या सगळ्या कृत्यामध्ये तो अडकलेला आहे आणि तो तुरुंगात बसून लोकांना ब्रह्मज्ञानाचे उपदेश सांगतो आहे. ह्याला काही अर्थ आहे का,
किंवा त्याचे ते उपदेश कोण ऐकून घेणार आहे. बोलले ऐकून लोकांमध्ये त्याच्यामध्ये बदल घडणार आहे का हे पाहिलं पाहिजे. बोलले बदल कोणाच्या यानं घडतो, ज्याच्या वाणीमध्ये सामर्थ्य असतं. आधी केले आणि मग सांगितले. जो ज्याने स्वतः केलेलं आहे आणि तो जर दुसऱ्यांना सांगायला लागला तर काहीतरी समाधान ऐकण्याला वाटतं. जर त्याने केलेलंच नसेल आणि तो नुसता सांगतच असेल तर काही समाधान वाटत नाही, काही बदल घडत नाही. आणि म्हणून बोलले हे 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 असं झालं म्हणजे कारागृही अडकला आणि पुरुषार्थ सांगे, ह्याला काही उपयोगाचं नाही. हे असं काही उपयोगाचं नाही. विवेकाची भूमिका आधी स्वतः धारण करावी आणि मग इतरांना सांगावं. तोपर्यंत सांगू नये. स्वतःकडून जर घडत असेल ना तर इतरांना सांगण्याच्या भानगडीत पडावं, नाही तर सांगूच नाही. वैराग्य विना ज्ञान तो व्यर्थची साभिमान, लोभदंबे घोळसून कासावीस केला. पण वैराग्य नसलं तर हे असंच राहतं. बोलले नुसता स्वाभिमान, नुसता अहंकार मनुष्याकडे राहतो आणि मनुष्य नुसता कासावीस होत राहतो. त्याला आतून शांतता मिळत नाही. तो लोकांना नुसतं सांगत राहतो पण त्याला स्वतःला काही समाधान मिळत नाही. बोलले हे 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 सगळं का झालं तर बोलले वैराग्य विन ज्ञान तो व्यर्थची साभिमान. कारण वैराग्य नाही, मुळापर्यंत पाणी पोहोचलेलं नाही. ज्या झाडाच्या मुळापर्यंत पाणी पोहोचलं ना बोलले ते झाड हिरवंगार दिसतं, टवटवीत दिसतं. ज्याच्या मुळापर्यंत पाणी पोहोचलेलं नाही आणि हिरवंगार दिसलं म्हणजे तो बदल ते आपोआप लोकांना सगळा दिसून येतो. म्हणून बोलले वैराग्याची भूमिका महत्त्वाची आहे. आणि वैराग्य कसं येणार आहे, बोलले नाम नाम नाम, भक्ती, उपासना, श्रवण या सगळ्या त्रयीमध्ये आम्ही जेव्हा स्वतःला घोळसून टाकू, स्वतःला जेव्हा बोलले त्याच्यामध्ये घासून पुसून राहू, अखंड राहू. आता मडकं आहे, मडकं पाण्यात टाकून ठेवलं तर त्याला पाणी लागून राहणार चारी बाजूने. आणि जर ते पाण्याच्या बाहेर काढलं तर ते एक दिवस तेच कोरडं होणार. आणि कोरडं झाल्यामुळे बोलले ते त्याला कधी तडा जाईल हे काही सांगता येत नाही. पण पाण्यात राहिलं ना, पाण्यामध्ये अखंड बोलले शांत राहतं, थंड राहतं, कधी त्याला तडा जात नाही. हे असंच आहे. अखंड पाण्यामध्ये हे सगळं मडकं असू द्यावं म्हणजे विवेक पण आला, वैराग्य पण आलं, काही बाकीचं सगळं बघायचं सगळं विषयच नाही. आणि मडकं जर पाण्यात नसेल तर मग काय होतं, लोभ दंभ घोळसून कासावीस केला. कधी लोभ येईल, कधी दंभ येईल आणि कधी तो कासावीस करेल याचा काही भरोसा नाही. स्वान बांधले तरी भुंके, तैसा स्वार्थामुळे थिंके, पराधिक देखो न सके साभिमाने. आता कुत्रा असतो तो मोकळा असला काय आणि बांधून ठेवला काय, भुंकण्याची त्याची सवय काही जात नाही. तसंच आहे आपला हा मनरूपी कुत्रा. त्याला असं हे विषय वासना भोगाव्यात, सगळं मनासारखं सगळं असावं, मनासारखं सगळं बरे खावे, बरे ल्यावे, बरे जेवावे, बरे नेसावे, ऐशी याची वासना. ही मनाची सगळी वासना आहेच, तशाच आहे. आता त्या बोलले हे घरी असलो काय आणि परमार्थात असलो काय, त्याचं भुंकणं काही बंद होणार नाही. मग त्याचं भुंकणं केव्हा बंद होणार आहे, जेव्हा बोलले त्याचं खरं पोट भरणार आहे. आता बोलले त्याला तो खऱ्या मालकाच्या सगळ्या घरी विश्रांतीला जाणार आहे किंवा त्याच्या ठिकाणी त्याला कसलंच पराधीन ते वाटणार नाही, कसलाच परकेपणा त्याला तिथे वाटणार नाही. माहेरी गेला, मूळ स्रोतापाशी गेला. मूळ आमच्या ईश्वरापाशी जर आम्ही गेलो, अखंड पाण्यामध्ये, अखंड उपासनेमध्ये राहिलो तरच त्याचं भुंकणं थांबणार आहे. आम्ही जर धरून ठेवली तर भुंकणं होणार नाही आणि सोडून दिली तर भुंकणं आहे. असं हे साधं सोपं सरळ आहे. आणि म्हणून हे एके विना एक, विवेकाने वैराग्याची भूमिका एकाच एक सगळे आहे. त्याने उगाच वाढे शोक. आता वैराग्य आणि विवेक योग आहे का, विवेके अंतरी सुटला, वैराग्य प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला, निसंग योगी. आता विवेकाची श्रवणाची भूमिका आतून घेत तर कळेल की का सोडलं पाहिजे,
काय याच्यामध्ये काय सार नाही, काय असार आहे, हे कशातून कळेल? हे विवेकातून कळेल. विवेक कशातून कळेल? विवेक श्रवणातून कळेल. आणि पुढे काय? वैराग्य प्रपंच तुटला. मग कळल्यानंतर एकदा कळलं ना बाबा हे माझ्यासाठी हे दिसतं, आता चटणी आहे, मिरची आहे, दिसायला अत्यंत सुंदर दिसते किंवा रंगीत दिसते. मग दिसते म्हणून काय खाल्ली पाहिजे का? नाही. पण हे तिखट आहे किंवा ही माझ्या पोटासाठी हानिकारक आहे हे विवेकानं कळून दिलं आणि मग मी ते खाल्लेच नाही, तर बोलले काय होईल? वैराग्य प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला, निसंग योगी. पण विवेक आहे, मिरची आहे कळलं, पण वैराग्य नसेल तर ते खाण्याचा मोह काही आवरता येत नाही. आणि मग बोलले तो होणारा त्रास आहे तो झाल्याशिवाय राहत नाही. पण विवेक आहे, मिरची आहे कळलं, पण वैराग्य पण आहे, नाही खायचं नाही म्हणजे नाही, हे माझ्यासाठी हिताचं नाही. तेवढी तगडी उपासना, तेवढं तगडं नामस्मरण, तेवढी तगडी भक्ती असेल तर ते त्याला टाळण्याचं पण सामर्थ्य, तेवढं शक्ती आपल्या आतमध्ये असते. मग तो सहज ती मिरची बाजूला सारतो. आता भाग मिरचीचा नाही, सुंदर मोहक दिसणाऱ्या सगळ्या लोभस वाटणाऱ्या, गोड वाटणाऱ्या, हव्याशा वाटणाऱ्या सगळ्या गोष्टींसाठी हा भाग लागू आहे, नुसता मिरचीचा भाग नाही. म्हणून जैसे मुखे ज्ञान बोले तैसीच सवे क्रिया चाले, दीक्षा देखो न चक्कित झाले सुचिस म्हणतं. म्हणून काय केलं पाहिजे? जसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. आत बाहेर एकच भूमिका, एकच ठाम भूमिका, मी देवाचा देव माझा. विवेक पण तोच, वैराग्य पण तोच. असं नाही विवेक म्हणजे विवेकानं नुसतं सांगायचं मी देवाचा देव माझा, आणि वैराग्य म्हणजे काय? विषय वासनेचं सेवन सुरूच आहे, तिथे मी देवाचा देव माझा नाहीच आहे. म्हणजे ही भूमिका काय आहे? आत एक बाहेर वेगळी. पण अशी भूमिका काही कामाची नाही. अशी भूमिका मनुष्याला स्थिरता समाधान देऊ शकत नाही. म्हणून बोलले आत आणि बाहेर एकच भूमिका महत्त्वाची आहे. म्हणून जैसे मुखे ज्ञान बोले तैसीच सवे क्रिया चाले, दीक्षा देखो न चक्कित झाले सुचिस म्हणतं. आस्था नाही त्रैलोक्याची, स्थिती बाणली वैराग्याची, यत्न विवेक धारणीची सीमा नाही. मग बोलले त्रैलोक अशा माणसाला ना, ज्याने मी देवाचा आणि देव माझा ही अंतर्बाह्य भूमिका सांभाळली, किंवा जो खरोखर भगवंताला शरण गेलेला, विवेकातून त्याने कळून घेतलं की देवाशिवाय माझं कोणीच नाही, आणि त्याच ठाम भूमिकेवर जर तो राहिला, आस्था नाही त्रैलोक्याची पण त्याला स्वर्गाची आस्था नाही, पृथ्वी लोकाची आस्था नाही, पाताळ लोकाची पण आस्था नाही, कशाचीच त्याला अपेक्षा नाही. तर त्या संदीपकाला सद्गुरू सेवा करत होता, सगळे एक एक करून तिन्ही देव सगळे येऊन उभे राहिले आणि विचारलं, बोलले तुला काय पाहिजे सांग. पण बोलले काही तो बोललेला नाही, काही त्याने मागितलेलं नाही. बोलले मला सद्गुरू सेवा मी करत होतो म्हणून तुम्ही सगळे येऊन उभे राहिले, याचा अर्थ माझा सद्गुरूच सक्षम आहे, परिपूर्ण आहे, त्याच्यातच भक्तीत मला आनंद आहे, मला काही नको. ही भूमिका जी आहे ना, ही भूमिका म्हणजे काय आहे? आस्था नाही त्रैलोक्याची आस्था नाही. बोलले तिन्ही लोकांची पण काही अपेक्षा नाही, स्थिती बांधली वैराग्याची, यत्न विवेक धारणेची सीमा नाही. एकदा ज्याच्याकडे ही भूमिका उभी राहिली तर त्याचं महिमा काय म्हणून वर्णन करावा, त्याचा यत्न, त्याचा विवेक काय म्हणून वर्णन करावा. संगीत रसाळ हरिकीर्तन, ताळबद्ध तानमान, प्रेमळ आवडीचे भजन अंतरापासून. आणि मग त्याचा आनंद कशामध्ये आहे? केवळ आणि केवळ संगीत रसाळ हरिकीर्तनामध्ये त्याला आनंद आला. तो आनंदाची ती अमृत पण त्याच्या पुढे फिकं आहे. प्रेमळ आवडीचे भजन हेच त्याच्यासाठी अमृततुल्य आहे, आणि ह्यातून मिळणारा जो आनंद आहे तो त्याला कशातच मिळू शकत नाही. ही अशी भक्ती विवेकाची ही सगळी खूण आहे. तत्काळची सन्मार्ग लागे, ऐसा अंतरी विवेक जागे, वक्तृत्व करिता न भंगे साहित्य प्रत्ययाचे. म्हणून हे असं सन्मार्ग मिळाला, हा विवेक अंतरी जर जागाला
बोलले तो साधी सरळ साधी वचनं जरी तो बोलला तरी त्याच्यातून शास्त्र प्रकट होतं. ज्याच्याकडे आत्मज्ञान आहे त्याच्याकडे काय होतं, त्याच्याकडे बोलले निश्चितपणे बोलले सगळ्या शास्त्रांचं जे गर्भित सार आहे ते सगळं सार त्याच्या हृदयामध्ये प्रकटतं आणि त्याच्याकडे प्रत्ययाचं सगळं ते ज्ञान असतं. सन्मार्गे जगास मिळाला म्हणजे जगदीश ओळला, प्रसंग पाहिजे कळला कोणी एक. अशा हे सन्मार्ग आणि जगदीश, वैराग्य आणि विवेक आणि भक्ती. ही भूमिका आहे काय आहे तर बोलले ही बोलले अत्यंत भाग्याची सगळी भूमिका आहे. विवेक वैराग्य ते ऐसे, नुसते वैराग्य हे कांडपिसे, शब्दज्ञान येळीलसे आपणची वाटे. म्हणून विवेक पण पाहिजे, वैराग्य पण पाहिजे, भक्ती पण पाहिजे आणि विषयांपासून मनुष्य परावृत्त पण झाला पाहिजे. एक त्याचं मन सगळं भगवंती लागलं पाहिजे. बोलले हे प्रखर वैराग्य उदासीन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान, स्नान संध्या भगवत भजन पुण्यमार्ग. आणि म्हणून बोलले अशा पद्धतीनं प्रखर वैराग्य असेल, ब्रह्मज्ञान असेल, भगवत भजन आणि स्नान संध्या. बोलले तो जीव सदेह देव या पृथ्वी लोकावर जणू प्रगटलेला आहे. नुसतं वैराग्य हे कांडपिसं आहे, पण विवेक आणि वैराग्य ही प्रत्ययाची भूमिका आहे, ही ब्रह्मज्ञानाची भूमिका आहे, ही बोलले मनुष्याचं सार्थक करण्याची भूमिका आहे. म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणीजे महद्भाग्य, रामदास म्हणे योग्य साधू जाणते. आता समर्थांनी ही खूनच सांगून ठेवलेली आहे ही की बाबा रे ज्याच्याकडे विवेक आहे आणि ज्याच्याकडे वैराग्य दोन्ही भूमिका आहे तोच खरा साधू आहे. नुसता विवेक आहे नुसतं आणि वैराग्याचा पत्ता नाही बोलले तो काही साधू नाही. नुसतं वैराग्य असेल ते पण हेकांडपिसं आहे, काहीतरी वेड्यासारखं आहे, काहीतरी बोलले त्याच्यातून तो काहीतरी काय करून बसेल याचा नियम नाही. म्हणून विवेक पण महत्त्वाचं, वैराग्य पण महत्त्वाचं आणि ते साधूचं लक्षण आहे. म्हणून आमच्याकडे विवेक प्रकट राहावा म्हणून अखंड श्रवणाची धार आमच्या डोक्यावर पडत राहिली पाहिजे. जशी महादेवाच्या डोक्यावर, महादेवाच्या पिंडेवर ती गंगेची धार पडत असते आणि त्या सगळ्या हालापासून त्या महादेवांना शीतळता प्रदान करत असते, तशी श्रवणाची धार आम्हाला विवेकामध्ये ठेवते आणि वैराग्यामध्ये प्रकट राहण्यासाठी, वैराग्यामध्ये उभं राहण्यासाठी सद्गुरूने दिलेली उपासना आम्हाला सामर्थ्य प्रदान करत असते. श्रवण आणि उपासना वैरी सद्गुरू कृपा बोलले यापेक्षा सोपं साधं सरळ साधन दुसरं या जगामध्ये एक भगवंताला किंवा जगदीशाला वळण्यासाठी नाही. सन्मार्गे जगास मिळाला म्हणजे जगदीश ओळला. वैराग्य असेल तर निश्चित सन्मार्ग प्राप्त होतो. म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणीचे महद्भाग्य, रामदास म्हणे योग्य साधू जाणते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विवेक वैराग्य नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.